भागवताचं भजन करून अनेक जण तरले. जसं नौकेमध्ये बसून अलीकडल्या तीराहून पलीकडल्या तीराला जातात, तसे अनेक दीनजन जे भागवत ऐकून किंवा भागवत धर्माचं भजन करून तरले असं म्हणून सांगतात. भागवताचे महानावे जे निघाले भजन भावे, त्यासी भव भयाचे हिरावे, भजन स्वभावे न लागती. भागवताचं महानाव सांगितली महाराज, भागवताची महानाव. आणि त्या भागवताच्या महानावामध्ये भवसागरामध्ये भवभय सागर आहे. आणि त्याच्यामध्ये तरुण जात असताना भवभय सागराचे मोठमोठे हेलावे, सागराच्या लाटा किती येतात महाराज. आणि त्या सागराच्या लाटातून नामरूपी नाव थोडंही डळमळली तरी त्याला बुडी घेऊ देत नाही, त्याच्यावर काही परिणाम तिचा होत नाही. नाहीतर जे जे लाटेमध्ये सापडले का आणि ते पुन्हा परत नाही आले. लाटेमध्ये सापडल्यानंतर रामनामाची जर नाव नसेल तर जे जे लाटेमध्ये सापडले ते पुन्हा वर नाही आले. आणि जे रामनामाच्या नावेमध्ये बसून पलीकडे गेले पहिलं तिरला निश्चित लागले. अशी या भागवत धर्माची नाव आहे. आणि या नावातून अनेक जण तरुण गेले असं सांगतात. स्त्री शूद्रादी अवघे जन गालोनिया या नावे, एकेची खेपे स्वयं न्यावे, भजन भावे परतीरा, भजन भावे परतीरा. श्री पुरुष लहान थोर, यारे यारे लहान थोर, भले ते याती नारी नर, उदा रुक्माईचा वर. होय, भागवत रूपी या नावामध्ये श्री पुरुष लहान थोर जात वित्त काहीच नाही महाराज. आणि जे सगळे आले का याच्यामध्ये बसले आणि एकाच वेळेस आईला तीरावून पहिलं तीराला नेले. असं या राम भागवत रूपी धाजेत महत्व सांगितलेलं आहे. जे अवलोकिता भाव बळे, तोंडी कर्म क्रूर जळे, स्वबोधाच्या निपाणी ढाळे, काढीती एक वेळे निजात्मतीरा. जे देखता भाव बळे. होय, भाव बळे आकळे यरविनाकळे, करतळी आवळे तैसा हरी. होय, भावाच्या बळानं. होय, भावाचं बळ पाहिजे महाराज, बाकी कशाचं बळ लागत नाही. भावाचं बळ असलं की निश्चित डोळ्यानं बघितलं आणि जहाजेमध्ये बसलं की आईला तीरावून पहिलं तीराला निश्चित जातो महाराज. पण भाव पाहिजे. आपण जत्रेला जातो बरं का, मग तिथं जहाजं असतात, नावं असतात, पण त्याच्यामध्ये बसण्याचा भाव पाहिला पाहिजे. आणि भाव जर नसेल मग बसल कुठला. भावाच्या बळानं त्या भागवत रूपे नावामध्ये बसल्यानंतर आईला तीरावून पहिलं तीराला एकदम आनंदामध्ये जातो म्हणून सांगतात. वैराग्याचे निजवनावडे, आढळ बैसले चौकडे, विषयाचे आदळ रोकडे, चुकवुनी धड पुढे काढी ती काटा. याच्यामध्ये बसण्यासाठी वैराग्य लागतं महाराज, वैराग्य लागतं. याच्यामध्ये वैराग्य लागतं. मग विषयाचा आदळा कितीही आला, विषयाचा आदळा, तर तो विषयाचा आदळा काही करू शकत नाही. फक्त वैराग्य लागतं आतमध्ये बसण्यासाठी. मग आदळे अनेक ठिकाणी असतात. पाण्याचाही आदळा असतो, लाटेचा आदळा असतो महाराज. वैराग्याचा जर भाव नसेल बरं का, तर विषयाचा आदळा आला की त्याच्यात कायम स्वरूपीचा त्या भवऱ्यामध्ये त्या आदळ्यामध्ये सापडतो महाराज, आहे का नाही. एका विषयाच्या आदळे जर सापडला, रस विषयाच्या आदळे जर सापडला महाराज, अनेकाची वाट लागली. रस विषयाचा आदळा
पुन्हा परस्य विषयाचा आदळ आहे, गंध विषयाचा आदळ आहे, होय आहे का नाही, रूप विषयाचा आदळ आहे, सगळे आदळ आहेत महाराजचे. आणि वैराग्य रूपी जर काय असं वैराग्याचं काय विषयाचं वैराग्य सांगितलं ना ते? वैराग्याच्या निज निवाडे. हां, वैराग्याचे निज निवाडा. होय, स्वतःचा विचार वैराग्यानं जर केला तर ह्या विषयाच्या आदळ्यामध्ये एकाही आदळ्यामध्ये सापडत नाही महाराज. आणि जर सापडला एक एक आदळा असा असतो महाराज, काही गतिरोधकचा आदळा असतो आणि काही खड्ड्याचा आदळा असतो. आणि मोटरसायकलवर जर बसले आणि महागाला जर आडवा बसणारा व्यवस्थित जर नाही बसला, खड्डा येणं, गाडी आदळणं आणि महागाला पडणं, डोक्यावर पडणं, खलास होणं. गतिरोधकवर अनेक मेले महाराज. सुपर गाडी असते महाराज, आणि ते चालवणारा गतिरोधक त्याला लवकर दिसत नाही, आणि दिसला की तो एकाएकी ब्रेक तरी करतो ना, ते डायरेक्ट त्याच्यावर जाते महाराज. दन दिसते आदळतं पडतं, लय लोक मेले याच्यावर बरं का. आणि तशा पद्धतीनं विवेक वैराग्य जर नसेल, गाडी चालवताना विवेकाचं वैराग्याचं कंट्रोल जर नसेल, गाडी आदळल्याशिवाय राहत नाही आणि तो संपल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे सांगतात. संचित क्रिया मानाच्या लाटा, वा, मोडणी लावी ती नीट वाटा, वेचोनी प्रारब्धाचा साठा, निजात्मतटा काढीती, निजात्मतटा काढीती. वैराग्याच्या लाटा, काय लाटा? संचिताच्या लाटा म्हणजे पुण्याच्या लाटा आहेत महाराज. पुण्याच्या लाटा, त्या पुण्याच्या लाटामुळं बरं का, पुण्याच्या लाटा चांगल्या आहेत आणि ते शेवट कडाला नेऊन घालतात म्हणून सांगितलं. बरोबर आहे. नीट वाटाला. हां, नीट वाटाला, हां, नीट वाटाला लावतात. संचिताच्या लाटा सरळ रस्त्याने लावतात महाराज. चांगलं बरं, संचित जर चांगलं असेल तर नीट वाटानं लावतात, संचित जर चांगलं नसेल नीट वाटानं तीराला लावतात म्हणून सांगितलं. अशा प्रकारे सांगतात. वेचुनी प्रारब्धाचा साठा, निजात्मतटा काढी. प्रारब्धाचा साठा बरं का, प्रारब्धाचा साठा माणसाकडे असला पाहिजे, सुप्रारब्धाचा. कुप्रारब्धाचा असल्यानंतर मधातच गोचकाळ्या खाल्ल्याशिवाय राहत नाही. सुप्रारब्धाचा साठा आणि तो कडीला काढल्याशिवाय राहत नाही असं सांगतात. नाही, फरक ते गुरु वचन साचको कारे, सांभाळी ती उने पुरे, भूत दयाच्या निदारे, निज निर्धारे ओढीती. त्या ठिकाणी गुरुवचन साच सांगितलं, खरं सांगितलं. गुरुचे शब्द हे खरे असते आणि गुरु त्या शब्दामुळं त्याच्यावर जर विश्वास ठेवला आणि त्या शब्दामुळं पुन्हा पुढचा तुकडा सांभाळी ती उने पुरे, गुरुवचना. गुरुचं वचन ऊन पुरं सांभाळतात. भूतदयेच्या दारे निज निर्धारे उडीती. भूतदया बरं का, भूतदया जन जन केली, जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक भूतावर दया केली महाराज. भूतदया एक भक्ती महाराज. भूतदया ही भक्ती आहे. जे जे कुणी दिसतेल का, बुकेलं तानेलं बरं का, ज्या ज्या भूताला ओळखल्यानंतर त्याच्यावर दया केल्यानंतर बरं का, आणि ती भूतदया निश्चित कडीला नेल्याशिवाय राहत नाही. पुन्हा गुरुची कृपा लागते. भूतदया पुन्हा गुरुची कृपा. मग कसला बी भवसागर करून जाण्याचं सामर्थ्य त्या जीवामध्ये येतं म्हणून सांगतात. तव एका एकी एक सरी, काढली परात्पर तिरी, तव प्रत्याव्रती एरझारी, आत्मसाक्षात्कारी कुंटली. एकाएकी नाव परतीरला काढली महाराज. आणि परतीरला बरं का, आणि साक्षात्कार पुन्हा होतो महाराज. आईलं तिरावून पहिलं तिराला
नेत असताना आणि कडीला गेल्यानंतर आनंदाचा साक्षात्कार होतो महाराज. आनंदाचा साक्षात्कार त्या ठिकाणी होत आहे. येते धरिला पुरे भाव तय बुडण्याची होय वावो मग टाकावो जो ठावो तो स्वयंमेव आपण हो. आता येत भाव धरला म्हणून सांगितला बरं का. भाव धरला का नाही. या भागवत रूपी नौकेवर जर भाव धरला तर भाव धरून जर गेलं तर बुडून कुठंच बुडून येत नाही आहे का नाही. नाही भाव नसेल तर बुडल्याशिवाय राहत नाही. नौकेवरचा भाव आपण जर विश्वास धरला नौकेवर तर आपल्याला ही नौका आयला तिरावून पैल तिराला नेईल का. आणि जर संकल्प विकल्प जर मनामध्ये आले, या नावेला छिद्र असेल का, या नावेमध्ये पाणी शिरल का, आईन मधात गेल्यावरती नाव बुडेल का आणि आम्ही बुडतोल का. होय, हा संकल्प विकल्प असला की निश्चित असं होऊ शकतं. पण पूर्णपणे जर भाव असेल, आईलं तिरावून पहिलं तिराला हे नाव नेल्याशिवाय राहत नाही बरं का. भाव असल्यावरच आपण हे भागवत ऐकायला येत ना. आणि भाव नसल्यावर संकल्प विकल्प आल्यानंतर बरं का भागवत ऐकल्यावर कुठं मोक्ष भेटतच असतो का, कुठं माणसाचं सार्थक झालं आहे का, आणि इथून मागं कुणी तरलं आहे का, असं लोक म्हणतात ना. होय, आणि तसंच नौकेचंही तसंच महाराज. आता एवढा मोठा समुद्र असतो आणि त्या समुद्रामध्ये नौकेमध्ये बसून पलीकडे जायचं असते. आणि मग भाव पाहिजे महाराज. भाव असल्यानंतर आईला तिरावून पहिले तिराला निश्चित जाऊ शकतो. येते पवनावीन तरणे प्रयासे विन प्राप्ती घेणे सुकोप पाये ब्रह्म पावने या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती. या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती. बरं का. नावेत बसल्यानंतर पवायची गरज नाही आहे का. नावेमध्ये बसल्यानंतर पवायची गरज आहे का. आईला तिरावून पैल तिरला जायचं. आता जर आपण इथून गोदावरीला गेलो, स्नान केलं आणि स्नान केलं तिथं जर नाव असली, मग नावेमध्ये बसल्यानंतर पोहून जायची काय गरज आहे का. बाकीचा प्रयास काय करायची गरज नाही. एकदा नावेमध्ये बसलं, इकाड्या तिरावून तिकाड्या तिराला सहजपणे जात. प्रयास काय करायची, मेहनत घ्यायची काय गरज आहे का. आणि तशा पद्धतीनं भगवंतानं ही नाव तयार केली महाराज. नाव मग ज्याला आवडते का त्यानं यावं. ज्याला भाव आहे, आवडसुद्धा नाही महाराज. भाव ज्याच्यामध्ये भाव आहे आणि ते येऊन जर याच्यामध्ये बसले या नावामध्ये आणि आईलं तिरला बसून पहिलं तिरला सहज गेले, असं आपलं भागवत रूपी नावाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. अशी भगवंतानं भक्ती तयार केली. भक्ती नावाची नौका हो. पोहायला येत नव्हतं नाही.